हे अंकुशजी कुठे चालले गेले काय माहित। आता वेळने ना वेळ होऊन गेली जेवण करायची आणि याचा काही पत्ताच नाही। आता मी तर करून घेतलं जेवण, मस्त पनीरची भाजी होती, पोटभर जेवली। आणि हे काही याचा पत्ता नाही कुठे गेले आणि कुठे नाही, तर सांगूनही जात नाही। आता यायचं काम नाही आहे का? आता हे एकटे दुकटे आहे काय? आता बायको आहे घरी, सांगावरी का कुठं चाललं कुठं नाही, आपण वाटच पाहाव। आणि आता बाहेरून येईन तर मग म्हणन का त्या जेवण करून घेतलं काय म्हणून, मी वाट नाही पाहिली म्हणून, है नाही काय? पण केव्हापर्यंत वाट पाहणार आहे यायची? आता येईनं केला होता नाश्ता, सकाळी पोहे केले होते तर, आणि मग आता तेले भूक काय उशिराच लागन। आता मी काय नाश्ता केला होता काय? मी आता काहीच नव्हतं केलं, फक्त चहाच पिली होती। आता मला तर लागली होती जोरानं भूक, मी तर जेवण करून घेतलं। आता येईन ते तर मग तेले म्हणून सांगून जात जा म्हणून, कुठं जाता कुठं नाही, तर माणूस वाट पाहते ना। हां आता रेला असं वाटतं का मी कुवारच आहे काय? तेले काही हेच नाही होऊन राहिली, जिम्मेदारीच नाही होऊन राहिली तेले। लग्न झालं, बायकोली सांगा कुठं चाललो कुठं नाही। आता हे असेच बिना सांगितल्या कुठे चालले जाते। एक तर आपण नवीन एवढं काही या घरात काही मिळलं मिसळलं नाही, फक्त तेवढं राधिकाताईसोबत बोलतो मी मन मोकळं करून। बाकी कोण आहे गे घरात मनातलं ऐकणारं? हां त्या सासरी बुवासोबत बोलू काय आता मी? आता तर बिचारे भाऊजी चालले जाते कामावर, सासरी बुवाही चालले जाते, आणि ते सासू तर तोंड फुगून बसली आहे बाप्पा खोलीत। हां काही निघून नाही राहिली ना, काही नाही, कायचा तुंबारा फुलला तर तिचा। हां आणि मस्त पोहे नेऊन दिले तर तेही खाल्ले कपर, आणि त्याच्यानंतर भाजी केली पनीरची तर तेही खाल्ली। आणि म्हटलं रोज भाजी करे पोळ्या करे तर किती शिल्लक राह पोळ्या, आणि शिल्लक राह तर तिकडूनही बोले बिचारा राधिका ताईले का शिल्लक राहिल्या आणि असं राहिलं आणि तसं राहिलं, आणि कदर नाही अनाजाची हे आणि ते। आणि आज म्हटलं पनीरची भाजी केली तर पोळ्याही कमी गेल्या, मग बिचारीले टाका लागल्या, त्याने सगळेला देऊन दिलं आणि मग स्वतःसाठीच टाका लागल्या, है नाही काय? अंकुची राहिले होते आणि तेही राहिले होते, मी करून घेतलं होतं जेवण। म्हटलं मला त्याला जोरानं भूक लागली, आपल्याकडून सबूर काही होत नाही एक वेळा भूक लागली तर, पण आता यायचं बरोबर नाही आहे ना, असं बिना सांगितलं कुठे चाललं जाणं। पायल काऊन अशी बसली तू एकटीच? अहो कुठे गेलते तुम्ही? किती वेळची वाट पाहून राहिली तुमची। आता येईन मग येईन, किती वेळ होऊन राहिला? हां 10-11 वाजता 5चे गेले तर आता येऊन राहिले तुम्ही, 2 वाजत येऊन राहिले आणि आता येऊन राहिले। कुठे गेलते असे तुम्ही? सांगितलं नाही ना काही नाही। अहो पुनम आता मी ह्याच गावाचा होय ना, मी लहानपणी इथंच गेलो, इच्छा शाळेत शिकलो मी। आता किती काही म्हटलं तरी प्रत्येक गल्लीत माझे मित्र कोणी ओळखीचे पाडकीचे राहतेच, आणि त्याच्यात कसं आपलं मोहित झालं बाहेर का मी लग्न केलं म्हणून, तर आता कोणी विचारते, मग बोलावणी काय, मित्र भेटून राहिले, आता बोलता बोलता वेळ निघून गेला, तर म्हणून उशीर झाला मुले। मी तुला वेळचं याचं करून राहिलो होतो, पण आता ते मित्र भेटले मग बोलाच लागते ना 2 शब्द, मग असं नव्हते काय कसं चला इथे बोलून राहिले आणि आपण निघून जाऊ घरी, असं होते काय? मग हां एवढ्या दिवसाचं भेटलं तर 2 शब्द बोलायला लागते, प्रेमानं राहा लागते त्याच्यासोबतही, आपल्याला काम पडते कधी ना कधी, तेही पडते आपल्यासोबत कधी ना कधी, आणि नाही काम पडलं तरी तोंडावर तोंड तर पडतेच ना एका गावात राहिल्यावर। आता आपल्याला राहणं तर इथंच आहे ना, तर मग बोलत बसलो त्याच्यासोबत, वेळच निघून गेला। जाऊ दे, काय म्हणून राहिली होती तर तू? आता मला दिसले नाही तर मी विचार करून राहिली का कुठे गेले म्हणून। बरं जाऊ दे ते तिकडे, मला लागली जोरानं भूक, चल बरं तुलाही लागली असेल ना, चल आपण दोघं जेवण करून घेऊ। घरचे सगळे जेवले काय? चल जेवले तर असं आता वेळ लय होऊन राहिला, आता तूही बसले असेल ना मायानं। हां चल आपण दोघं जण लवकर जेवण करून घेऊ, आणि बरं ताट इथंच आण, इथंच खोलीत जेवण करून घेऊ आपण, इथं खाली बसून। हां आणि काय केलं आज भाजीत, काय केलं? आज तर पनीरची भाजी आणि पोळ्या केल्या, मस्त जमली पनीरची भाजी। सकाळी पुऱ्या केल्या होत्या पण त्या कमी गेल्या, त्याच्यानंतर राधिकाताईनं मग पोळ्याच टाकल्या। आता तुम्ही आणि राधिकाताई याच्यासाठी पोळ्याच उरल्या होत्या, राधिकाताईनं तर जेवण केलं, आता तुम्ही राहिले तर पनीरची भाजी आणि पोळ्या आहे। अरे वा मस्त जमलं मग, है नाही काय? आलो तेव्हापासून काही बरोबर खायला भेटलं नाही हां मनासारखं। आता आपण तिकडे हॉस्टेलला राहू तर कधी बाहेरचं कधी इकडचं तिकडचं ठेल्यावरचं खाऊन घेऊ, है नाही काय? आणि आता इथं गावात आलं तर इथचे कुठं ठेले आणि काय, आणि बाहेरही जाणं काही नाही। आता तिथं होतं तर किती काही आपण गुपचूप खायला चाललं जाऊ, है नाही काय? नाश्ता करायला चाललं जाऊ तर एवढं काही वाटे नाही, पण इथं आलो तेव्हापासून घरातल्या घरात, आणि त्याच्यातही काही बरोबर भाजी जमली नाही, कधी काही तर कधी तेच मस्त जमलं। आता पनीरची भाजी आहे ना, आज मी पोट भरून जेवतो। चल मग आपण दोघं जेवण करून घेऊ ना, तू बसलीच आहे, तुला म्हणून राहिलो म्हटलं जोरानं भूक लागली तरी तू उडून नाही राहिली, जाय ना अन्न लवकर। हां काऊन तुला भूक नाही लागली काय? आता काय सांगू येईल का मी जेवण केलं म्हणून, है नाही काय? आता चिडतेस आहे म्हणून, मी वाटणी पाहिली म्हणून जेवण करून घेतलं म्हणून, पण याच्यात मी काय गलती आहे? हेच उशिरा येऊन राहिले तर मी केव्हापर्यंत बसणार आहे याची वाट पाहत? हां आता मला काय भूक लागत नाही काय? सकाळपासून उठाव इकडे तिकडे करावंच लागते, थोडं ना थोडं भूक लागून जाते ना। मग आता कायचा विचार करून राहिली, आणतं काय महिमा आहे? आता अंकुशची आता तुम्ही रागा नका बरं जा, पण मी नाही का जेवण करून टाकलं, कारण की मला भूकच तेवढी लागली होती। सकाळपासून नाश्ता नाही केला ना काही नाही केला, तुमची वाटही पाहिली पण तुम्ही काही आले नाही, मग काय करू म्हटलं, करून घेतलं मी जेवण। मला लागली होती जोरानं भूक, मग तुम्हाला माहित आहे मला येते चक्कर, उशीर झाला का जेवण करायला। हे पाय हे असं आहे तुझं। हां आता मी तुझ्याशिवाय जेवण नाही करत का? नाही पुन्हा मीन म्हणून, आणि तू माझ्यासाठी थांबतही नाही। जरासा उशीर काय झाला मला आले तर जेवणही करून घेतलं, हे काही बरोबर नाही आहे काही पुन्हा। हां नवीन लग्न होते ज्यायचे ते सोबतच जेवण करत असते, आणि तू पाय ना तू एकटीच जेवण करून घेतं, तुला तर मग काहीच काळजी नाही आहे का? माझ्या नवरा काही वाट पाहून राहिला असं हां का सोबत जेवायले का काही हां 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 है ना,
म्हणजे तुम्हाला किती काळजी आहे मी? तुम्हाला काही माहित होतं ना का मी सकाळी नाश्ता नाही केला? जेव्हा तुम्हाला नाश्त्याची प्लेट आणून दिली पोहेची, तर तुम्हाला माहित होतं ना मी नाश्ता नाही केला म्हणून. मग तरी तुम्ही आले का लवकर? का नाही माझी बायको उपाशी असन बा, तिला भूक लागली असन, हा तिले सब्र नाही होत कोणत्या गोष्टीचा. हा नाश्ता नाही केला तर खरंच मग मला भूक नसन लागली असन काय? आपलं नाही दाखवत. हा मी बरोबर करता. नवीन लग्न झालं, नवीन लग्न झालं, नवीन लग्न झालं तर मग काय पोटाले माराव काय? हा मायाकून नाही होती असं म्हटलं. आता भूक लागली तर खाऊन घेतलं. आणि तुमचं काय? तुम्ही तर बाहेर जो असाल खाऊन घेसान. आणि आम्हाला काय आता घरातच राहिना, घरचंच खाणं आहे. आणि कालही तुम्ही गेले तिकडे बाहेर नाश्ता करून आले. हा काल बेसन केलं होतं तर. आणि मला म्हटलं काय का माझ्यासाठी आणलं काय एखादं थोडंसं काही का घे म्हणून? जाऊ दे माय, काय पोलपट्टी उघडत बसतं. जाऊ दे, केलं ना ते जेवण, बरं झालं केलं तर. मला माहित आहे तू याकून सबूर नाही होत म्हणून. जाऊ दे, जाय मला आणून दे परत ताट. मी तोंड घेऊन हातपाय गीतपाय धुवून येतो आणि आण ताट आण, मी जेवण करतो. हा तेच म्हणून राहिली मी. आणि नाही तर मग करान. हा जरा असं जेवण काय करून घेतलं तर बडबड करून राहिले तिथं. मी ऐकणारी नाही म्हटलं. ऐकून घ्यान मला तुम्ही. आणून देतो तुम्हाला ताट, बसा इथं हातपाय गीतपाय धुवा आणि बसा. मी आणून देतो पटकेनी. जरा असं बोललं का बस बडबड चालू करून देते. आणि हिच्यासमोर काय बोला मला काही समजतच नाही आहे नाही काय. जाऊ दे, काय बोला आता हिच्यासोबत. हात धुवून येतो, चुपचाप जेवण करतो. नाही तर मग अजून हे चालू होऊन जाईल. हे असं करा लागते. हे चालू झाले का आपण चालू होऊन जा लागते है नाही काय. मग समोरच्या माणसाला बोलायला काही भेटतच नाही. हा मग हे असे चालले जाते है नाही काय. जाऊ दे आता काय करता, लवकर आणून देतो ताट. हा नाही तर अजून बंबलत बसा. आता नीलाच्या बाबाले मी म्हणतोच म्हणून ह्या पोराचं काहीतरी करा म्हणून. आता ह्या बाहेरच्या पोरीचे कानावर येते गोष्टी. यानं असं केलं, त्यानं तसं केलं. आता त्या मंदाबाईच्या पोरानंही पोरगी आणली म्हणते पळून. हा असे तर आहे नाही आपले पोरं का बाई आपल्या मनानं करन का काही ना काही. हा एवढे चांगले पोरं आहे पण देवानं सुना काही चांगल्या नाही दिल्या. आता एक तर अशी आली, एक काय माहीत कशी येते आणि कशी नाही. तर पण आली तर खरी, पण राहिली नाही. तर राहिली नाही, तिचे कामं करायचं जीवावर आहे. आणि काय केलं तिनं आणि चालली गेली तर येतही नाही म्हणते. हा वेगळं राहतो म्हणते. आणि हे पोरगं म्हणते मी जात नाही म्हणते तुम्हाला सोडून. करावं तर कसं करा. आणि ते मायबापही चांगले बाप्पा पोरीचे. हा एवढा दिवस ठेवून घेते पोरीले. त्याला काही असं वाटत नाही काय का सासरी पाठवावं का काही काही याचं जीवन बरबाद होईल. हा काय समजते काय माहीत. आता जेव्हापर्यंत राहीन मायबाप तेव्हापर्यंत पाहिन. आणि त्याच्यानंतर भावाचे लग्न झाले, सगळं झालं तर मग त्या भावजाया टिकू देते काय अशा पोरीले. हा भावजाया ते एक लात मारते आणि हकालते. मग करते कुठं जाऊ कुठं नाही. पण ते असो, आता हे नीलाचे बाबा येते ना तर त्याच्या कानावर गोष्टच टाकतो मी. म्हणून का पहा म्हणून आपल्या नीलाचं काहीतरी करा म्हणून. अरे रंजना, तू इथं बसली, मी तुला तिकडे शोधून राहिलो. म्हटलं कुठे गेली, घरात नाही दिसून राहिली आणि तू ह्या खोलीत येऊन बसून गेली. आता बसून तर काय करू. हा माझं डोकं काही काम करून नाही राहिलं. आता तुम्ही बसा, मला तुमच्या कानावर एक गोष्ट टाकायची आहे. माझ्या कानावर आता काय झालं? अजून काही झालं काय? थांब बसू दे आता. काय झालं काय नाही तर बोल, सांग काय झालं. का नीलाचे बाबा, तुम्ही तर काही नीलाचं हेच नाही करून राहिले, विचारच नाही करून राहिले. हा त्याचं जीवनाचं कसं होईल कसं नाही. आता किती दिवस झाले त्याची बायको चालली गेली. 1 वर्ष जास्त होऊन राहिलं. याचा काही पत्ता नाही. आणि तुम्ही तर काही करूनच नाही राहिले. हा काही करा ना त्याचं, काय करता काय नाही तर. अहो रंजना, काय करू मी त्याचं सांग तू. हा माझ्या हातात आहे काय ते. आता ते नाही येऊन राहिली तर त्याला काय करू शकतो आपण. हा तो गेला होता ना 1-2 वेळेस आणाले तिले, तर मग तिचं काम नव्हतं काय येऊन जायचं. झालं राग आता 2 दिवसाचा राग. आता एवढे दिवस, हा लय दिवस झाले ना आता. आणि काय म्हणतो तू काय म्हणतो सांग. आता लय दिवस झाले, तुझी गोष्ट बरोबर आहे. सांग काय म्हणतो, काय करतो. मी काय म्हणू, मला माझ्या पोराचा विचार येते. आता पहा ना, त्या नामदेव भाऊच्या पोरानं म्हणते पोरगी पळून आणली म्हणते. हा काय काय बोलून राहिली तू. नामदेव भाऊच्या पोरानं लाईना ना, तो शिकून राहिला होता ना. मग नाही तर काय, शिकता शिकता सारं काळा कपाडा केलं म्हटलं आणि पोरगी आणून घेतली. आणि ते पहा ना, आपले पोरं तर असे आहे नाही. जसं म्हटलं तसं ऐकते. आता म्हटलं आता सांगता नाही येत ना, जमाना लय समोर चालला, आपण मागं राहून जाऊन राहिलो. आणि पोरानं जास्तीचे कामं केले आणि वाईट मार्गी लागून गेला. तर बायकोनी घरात काही नाही घरात. बायको कशी राह, जराशी बोलते. हा हटाटी राहते तिची. आणि बायकोनी ना काही नाही. आणि आपण काय बोलणार आहे. जवान सवान पोराले आता किती म्हटलं आपण 2-4 शब्द बोलतो, त्याच्या व्यतिरिक्त काय. आणि जेवढ्यात नाही का तो जास्त घरात राहूनही नाही राहिला. ती कामावरून येते आणि तिकडे मित्र येत बसते आणि ते झोपायला येते फक्त घरी. आपल्यासोबत गलगल काही बोलत नाही, काही नाही. पहा ना त्याचं काय करतात. हे पाय रंजना, मी काय करू आणि काय सांगू सांग. तूच सांग काय करायचं आहे तो. मी तुझ्यात सगळ्याच्या सामील आहे म्हटलं. तू जे म्हणशील ते. मला माहित आहे तू वाईट तर काही करशील नाही स्वतःच्या पोराचं. तुला काय म्हणत आहे सांग. अहो नीलाचे बाबा, माझं मन असं आहे का आपण तिथं जाऊ, 4-5 जण घेऊन जाऊ. हा त्या पोरीच्या इथं सुनीच्या इथं जाऊ आणि तिथं जाऊन काय आहे तर आपलं मत मांडू. आणि ते जर का आपल्याच्यात सहभागी झाले किंवा त्या पोरीनं म्हटलं का मी येत नाही, हा नांदत नाही, आता एवढ्या वेळेस तो गेला तर ते नाहीच म्हणून राहिली ना. जर ते चांगल्यानं आली तर तिला आणून घेऊ. आणि जर तिनं नाही म्हटलं तर आपण तिथंच बोलू. मला नातं पाहिजे नाही. आता तू सोडसिट्टी घे. हा डायरेक्ट घटस्फोट दे माझ्या पोराले. माझ्या पोराचं म्हणून मी कुठेही लावून देतो. आता तुझ्या भरोशावर काही बसवत नाही. हे तर जिंदगी खराबाची आहे माझ्या पोराची. हा हे असं करू लग्न झालं तेव्हापासून 1-2 महिने राहिली आणि चालली गेली. हा याचा काही पत्ता नाही. हे असं असते काय. आणि तिच्या मायले चांगले ऐकवतो ना मी, चांगलीच ऐकवतो. हे असं राहते का म्हणून. हा
त्याच्यासाठी लग्न केलं होतं काय 2 दिवस फक्त दाखवासाठी काय असं लग्न असते बाई आणि चल आपल्या घरी. काय बोलतो तू रंजना? घटस्फोट? रंजना कशी बोलून राहिली तू? अहो आपण खरोखरच थोडी ना घेणार आहे, आपण बोलून पाहू. जर ते नमले तर मग पोरीला आणून घेऊ. हा कशी आपल्या पोराची जिंदगी होऊन जाईल ना. काय करता मग एखादी धमकी द्यास लागत नाही तर त्याच्याशिवाय ते हे करणारे नाही आहे म्हटलं. आता कसं त्याच्या एकुलती एक पोरगी, हा दोघं भाऊ आहे आणि एकच पोरगी आहे. आता त्याला असं वाटते का त्या पोरीला जीवनभर ठेवून घेऊ का काय करू आणि काय नाही. पण म्हटलं आज तिचं निपून जाऊन राहिलं, नंतर तिच्या भावजा येईल ना तर तिचं पटणार नाही. इथंच तर नाही पटून राहिलं. आता मी कोणती त्रास देतो तिले? हा तरी इथं पटून निघून राहिली ना ते. तर तुम्ही सांगा भावजाई आल्यावर तिचं पटन काय? आता तिच्या मायला समजायला पाहिजे का पाठवायला पाहिजे म्हणून सासरी. हे अशानं थोडी होते, अशानं जीवन खराब होते. आणि मायेनं जास्त लक्ष नाही द्या पोरीच्या जीवनात. जास्त लक्ष दिल्यानं कसं त्या पोरी उली गोष्टी मायला सांगते आणि मग माया तिकडून कानं भरते. हे अशी काही बरोबर नसते. हा मायबापाने फोन लावा, चांगलं विचारा, पुसाव. आता पोरगी सांगतेच आहे मनातलं काही ना काही, तर तिला चांगल्याच गोष्टी सांगा. असं भडकावा गिडकवाचे काम नाही करा. 2 महिन्यातच तिने किती फोन केले मायले. उठली सुटली घंटाभरात फोन, उठली सुटली घंटाभरात फोन. हा झालं नाही असं 2 महिन्यातच चालली झाले. आणि काय भरवली होती बाप्पा गल्ली. हा किती भांडली होती मायासोबत, हा त्यात नील्यासोबत आणि चालली गेली. आणि याचा पता नाही तेव्हापासून. आता मग म्हणतो असंच आहे. हा आपण जाऊ आणि तिथं असं म्हणू. काय म्हणता मग तुम्ही? तुमचा काय विचार आहे? हे पाय रंजना, तुझे काही बोलून राहिली ना ते बरोबरच बोलून राहिली. एक वेळाने का असं पक्का विचार कराच लागत. आता पोराचं जीवन आहे ना, त्याला काही एवढं हे करायला पुरते काय? आणि बरोबर बोलून राहिली तू. आता वाईट संकट लागाले काही वेळ नाही लागत. आता त्याच्या मनात काय चालून राहिलं काय नाही आपल्याला काय माहित. हा माझ्यासोबत बोलून नाही राहिला तो आता जास्त. गलं बोलतच नाही. गुमसुम बसला राहते मोबाईलमध्ये पाहत काय करते काय नाही तर त्या पोट्टीत बसला राहते. आता काय बोलावं आपण? आता तुझे म्हणून राहिली ना ते बरोबरच बोलून राहिली. पण ते जाऊ दे. आता हे जी गोष्ट बोलली ते बरोबर आहे, पण मला तू पहिले जेवण करायला दे. तिकडे माझा मालक वाट पाहिल किंवा 5चा गेला म्हणून जेवण करायला, अजून याचा काही पता नाही. हा मग तिकडे ना दुकानावर अजून गर्दी होऊन जाते. मग तिथं सामान देणारं कोणीच नाही माझ्याशिवाय. तू मला काही चिल्लावते मग. हा ते म्हणले तू जेवण करायला देऊन दे बरं पहिले, मग मी निघतो लवकरच. चहा घ्याई बनायला ठेवून दे, मी जेवण करतो, चहा पितो आणि पटकीने निघतो. बरं मी आणून देतो तुम्हाला. तुम्ही जेवण करून घ्या आणि जा. का बरं राधिका ताई, आजचा दिवस किती मस्त निघाला. आज म्हटलं 12 वाजताच्या अगोदर आपले सगळे कामं झाले होते इथपर्यंत की जेवणही झालं होतं आहे नाही काय. नाही तर ह्या सासूच्या हातात सगळं काही होतं ना, खर्च पाणी. तर म्हटलं आपल्याला 12 वाजता तर आपण भाजीची तयारीच करू आहे नाही काय. 1 वाजून जा आपल्याला भाजी गिजी करायला आणि त्याच्यानंतर जेवण करू. किती उशीर होऊन जाय. मग जेवण उशिरा होय तर मग कामही उशिरा होय, भांडे गिंडे निघेतं. आणि आज म्हटलं पटकीनीच झालं. आज किती वेळ भेटला आपल्याला दुपारी मस्त आराम करायला, लेटपोट करायला. मी आता अंकुजीचा मोबाईल घेतला, मस्त मोबाईल पाहिला किती वेळपर्यंत. हा ना पुन्हा बरोबरच बोलून राहिली तू. आज तर असं वाटलं का दुपारी काही कामच नाही काय. मला तर असं वाटे का काही करायला येऊ काय, पण काहीच काम नव्हतं. काय करू म्हटलं. मग मी आराम केला थोडा वेळ, माझ्या रूममध्येच आराम केला. पाठ मोकळी करतो म्हटलं. नाही तर काय राधिका ताई, हे सासूच्या ना आपल्याला दिवसभर जुता लागे म्हटलं. आणि आता पहा ना, आता पटपट होऊन जाऊन राहिलं. मामाजीच्या हातात सगळं कारोबार आहे तर. पण ते जाऊ द्या. आता हे 5 वाजून राहिले. चहा घ्या काही करत नाही काय. दूधही नाही वाटते. दूध दिसलं नाही मला तिथं गरम गिरम केलेलं. आणलं की सासूबाईनं दूध नाही आणलं काय. हा जात नाही म्हणते काय दूध गीत आणाले. आता सासरे बुवात आहे नाही घरी, नाही तर ते चालले गेले असते. पण आता ते केव्हा येईन केव्हा नाही. आणि सासू जात नाही म्हणते काय राधिका ताई दूध आणण्यासाठी. अगं पूनम, सासूबाई तर किती वेळच्या गेल्या. लय वेळ झाला त्याला जाऊन. फक्त ते मामाजी होते ना तेव्हापर्यंत त्या होत्या रूममध्ये बसल्या. तिथंच नाश्ता केला, तिथंच जेवण केलं आणि ते गेले आणि त्या निघाल्या. मग तू चालली गेली तुझ्या रूममध्ये, तू काही निघाली नाही. त्याच होत्या. मग मला चहा करून मागितला, मी चहा दिला आणि मग इथं बसल्या किती वेळपर्यंत. आणि मग बाहेर चालल्या गेल्या. त्याला घरात थोडी ना गमते, घरात राहतच नाही ना त्या. ते राहायला थोडी वेळ का चालला जाते बाहेर. लय वेळच्या गेल्या. आता आल्या ना, आता घेऊन गेला डबा, दुधाचा डबा घेऊन गेला आणि दूध आणून वाटते तिकडूनच घेऊन गेले असं ना. मामाचे पैसे गिसे देऊन गेले असं दुधा गिदाचे, म्हणूनच गेल्या ना त्या. आणि जाऊ द्या, आता ते दूध आणते ना तर कोण तुला चहाची आठवण येऊन राहिली होती काय. दुधाचं विचारलं त्या. हो ना, चहा करू म्हटलं मस्त. आता 5 वाजले, लेटपोट केली, आळस येऊन राहिला आता संध्याकाळच्या कामाईचा. तर म्हटलं आता पहिले चहा पिऊन घेऊ, मस्त मूड फ्रेश होऊन जाते. तर तेच मी सांगून राहिली होती. पण आता ह्या सासूबाई केव्हा येते आणि केव्हा नाही. आता ते आल्यावर चहा करू. हा आणि ते लस कमी दूध आणते. मामाजीला सांगा लागन थोडं दूध वाढवा म्हणून. आता माणसं वाढले ना घरातले तर दूध तर वाढवाच लागन ना. तेवढंच दुधात होते काय. मग तो पातळ चहा करायला लागते, तो काही चांगला लागत नाही. हा म्हणता तेले तू जास्त आणजा म्हणा, जरा असं म्हणा आहे नाही का, पावभर जास्त आणजा म्हणा. हो काय. नाही तर काय मग राधिका ताई, नाही तर मग आपल्याला असं करण हे कोणत्या दिवशी म्हणा आता पैसे कायच्यात तर उरून नाही राहिले. नाही तर मग काळात चहा पाजन. हा घ्या म्हणून त्या म्हणून. आता दुधाला पैसेच नाही म्हणून आहे नाही काय. हायच तशी सासू ते काय, तिच्यावर काही भरोसा करायला पुरत नाही. आता माहीत पडलं मला इथं राहून राहिली तर मंडळी आमच्या अशा ह्या गोष्टी चालूच राहील. आता तुम्ही भेट जा पुढच्या एपिसोडमध्ये. पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज 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 तुमच्या राधिकाच्या चॅनलला सबस्क्राईब करा,
लाईक करा, शेअर करा आणि हाईपही द्या, प्लीज हाईप द्या. आणि चला तर मग ज्यांनी ज्यांनी आपल्याला छान छान कमेंट केली होती ना त्यांचे सगळ्यांचे आपण नाव घेऊ. चला मंडळी. सोनूताई डहाके, समर्थ रमेश राऊत, वैशालीताई इंगडे, अभि, गिरीश बोडखे, मराठी लताताई, प्राचीताई मुळे संभाजीनगर, शुभदाताई गोठणकर, ज्योतिताई पोचलवार मानेवाडा नागपूर, सुजाताताई ढेरे, अनिताताई तायडे, निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर, रंजनाताई इंगोले, लताताई गोरे, मनीषाताई फोनके, प्रियंकाताई वानखडे. तर यांचे खूप 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 आभार जे आपल्याला कमेंट करतात. यांची तर रोजच कमेंट असते म्हणा. हे आपले नेहमीचे व्ह्यूवर. आणि तुम्हाला खूप 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 आभार ज्यांनी ज्यांनी आम्हाला कमेंट केली, आमचे व्हिडिओ लाईक केले आणि शेअर केले आणि हाईप दिले. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाची आठवण ठेवा. भेटू सकाळी 9:30 वाजता.